नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आज अत्यंत महत्त्वाची अपडेट हे घडलेली आहे. माननीय नामदार लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम ही बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. या भेटीमध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांच्या रोजगारासंदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळालेली आहे. या संदर्भामध्ये आज रात्री आपण लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणारच आहोत. परंतु आज पोहरादेवीमधून ही अत्यंत सकारात्मक बातमी आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. आचारसंहिता संपल्याच्या नंतर प्रशिक्षणार्थी बांधवांच्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांची घेतलेली ही पहिलीच भेट होती. यापूर्वी नगरपरिषद, नगरपंचायता, महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय शिंदे साहेब यांनी वारंवार निवडणूक प्रचाराच्या वेळेला हे आपल्याला सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी त्रुटी राहिलेली आहे तर ती त्रुटी आपल्याला सुधारवायची आहे किंवा दूर करायची आहे. परंतु आचारसंहितेच्या काळामध्ये या संदर्भातला कोणताही निर्णय घेणं त्यांना शक्य नव्हता. आता आचारसंहिता संपली, निवडणुकासुद्धा संपल्या. आता वेळ आहे ती म्हणजे ॲक्शन प्लॅनची, ती ॲक्शन कृतीमध्ये उतरवण्याची. आता भाऊ ॲक्शन करा, नाहीतर विद्यार्थ्यांची रिॲक्शन होऊ शकते, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी साहजिकच लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी माननीय शिंदे साहेब यांना दिलेली असेल. माननीय शिंदे साहेब ही सुरुवातीपासूनच प्रशिक्षणार्थी बांधवांच्या बाबतीमध्ये प्रचंड सकारात्मकता दाखवून आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती विद्यार्थ्यांचा प्रचंड विश्वास आहे. येत्या 6 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू असताना अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारीवरती उपाय शोधण्यासाठी आणि विशेषतः रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरू केली, त्या योजनेचा बजेट हा 5,500 कोटी रुपयांचा होता. परंतु एका वर्षामध्ये 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं स्वप्न दाखवणारी ही योजना, तसं टार्गेट आणि एम ठेवणारी ही योजना अद्यापपर्यंत फक्त 1.5 लाखाच्या वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ शकलेली नाही आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अशी परिस्थिती असताना राज्य शासनाने, कौशल्य विभागाने संयुक्तपणाने राज्यातील बेरोजगारीवरती मार्ग शोधण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे क्रमप्राप्त ठरलेलं आहे. आणि त्यामुळं माननीय नामदार शिंदे साहेब यांची भेट ही अत्यंत आजची महत्त्वाची ठरलेली आहे. या संदर्भामध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे, कोणत्या मागण्या या ठिकाणी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत, शिंदे साहेबांच्या एक्झॅक्ट त्यांच्या हावभावावरून, बोलण्यावरून, बॉडी लँग्वेजवरून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल की नाही, ही सगळी चर्चा आपण आज रात्रीच्या वेळेला माननीय चाकूरकर साहेब यांच्यासोबत करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला नेमकं काय वाटतं? शिंदे साहेब हे प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय देतील का? कोणत्या मागण्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मान्य होऊ शकतील? याबाबत आपले अभिप्राय कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. खूप खूप धन्यवाद.